संस्कृती संतांचा वारसा सांगणारी आणि वीरांच्या शौर्य गाथेने नटलेली आहे। अहो म्हणूनच तर कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा। आणि याच थोर कवीच्या लेखणीतून जन्माला आलेलं नाटक म्हणजेच नटसम्राट। या नाटकाची महती आता नवीन पिढीला कळावी म्हणूनच तर महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर दोघंही सज्ज झालेत। या दोन दिग्गजांनी एकत्र येऊन नटसम्राट नाटकाचं सिनेमात रूपांतर करायचं ठरवलंय। अहो याचीच तर जंगी अनाउन्समेंट कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत म्हणजेच नाशिकमध्ये नुकतीच करण्यात आली। दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा ठेवून जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लखतर। त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशा डोकामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा। सिनेमात आपल्याला नाना पाटेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे अशी बरीच स्टार मंडळी पाहायला मिळणार आहेत। आणि याच वेळी नटसम्राट नाटकाचं सिनेमात रूपांतर करण्याचा मोह महेश सरांना का झाला याचं कारण खुद्द महेश सरांनीच आम्हाला सांगितलं। नटसम्राट ज्यावेळेला रिलीज झालं नाटक, तेव्हा मी जेमतेम 11-12 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला फार नाटकातलं काही कळायचं नाही। काही वर्षांनी जेव्हा लोक नटसम्राट बद्दल बोलायचे म्हटलं एकदा वाचूया नाटक। आणि ते नाटक वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे काहीतरी भन्नाट आहे। माझं असं कायम म्हणणं असतं, म्हणजे मी आणि नाना वी अग्री ऑन इट, की आम्ही इतके आमच्या कॅरेक्टर्समध्ये असतो, आमच्या कॅरेक्टर्सची सुखदुःख जपत असतो की आम्हाला स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष देणं खरंच शक्य होत नाही। आणि मध्येच कधी अचानक असं वाटायला लागतं की गिल्ट येते की माझा मुलगा कधी येऊन सांगतो, बाबा ऐक ना, मी म्हणतो 2 मिनिटं थांब रे। त्यावेळेला मला लक्षात येतं की त्या कॅरेक्टर्सना, मी सिनेमे करतो किंवा नाटक करतो, त्या कॅरेक्टर्सना मी एवढा वेळ देत असतो की मला गरजांसाठी लक्ष द्यायला वेळ नसतो। नटाच्या आयुष्यातले असे प्रसंग मांडण्यासाठीच तर मांजरेकरांनी हा सिनेमा करायचं ठरवलंय। आणि यात आजच्या काळातल्या नटसम्राटाला म्हणजेच नाना पाटेकरांना निवडलंय। पण यावेळी नाना पाटेकरांनी मात्र एक वेगळीच खंत व्यक्त केली। हे आमचे जे बाजूला उभे आहेत, वर्ष बाजूला असून सुद्धा कधी कुठल्या सिनेमात घेतलं नाही। मोठमोठी मंडळी त्यांच्या बाजूला वावरत असल्यामुळे आत्ता कुठेतरी माझ्याकडे लक्ष गेलं। ती सगळी मंडळी कुठेतरी गेलेली आहेत आतमध्ये, त्यामुळे त्यांना आत्ता मी दिसलो आणि तो दिसलो याचाच अंदाज, अजून नजर छान आहे त्यामुळे दिसलो मी। वेल, हा तर झाला गमतीचा भाग। पण नाना सर, आज खरंच तुम्हाला नटसम्राट या सिनेमाचा भाग होताना कसं वाटतंय? नटसम्राट हे करत असताना 45 वर्ष झाली, म्हणजे 20 वर्षाचा असताना कुठेतरी लागूनी केलेलं, मग दत्ता भट्टांनी केलेलं, सतीश दुवाशी, यशवंत दत्त, मधुसूदन कुल्लटकर, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी, म्हणजे मापदंड झालेलं आहे नाटक म्हणते। बरं, आमच्या मनामध्ये रुतलेले म्हणजे लागू आणि दत्ता भट, त्यांनी जे केलेलं आहे ते, आणि त्यावेळी आपल्या आपल्या परीनं आम्ही काहीतरी त्या चालवला की ज्या स्वगत होती ती म्हणण्याचा प्रयत्न करायचो। कधी आयुष्यामध्ये अशी वेळ येईल की आपल्याला नटसम्राट करायला मिळेल हे कधीच वाटलं नव्हतं। सर, हे तर झालं तुमच्या कास्टिंग बद्दल, पण या सिनेमात इतरही बरेच कलाकार आहेत, त्यांची निवड कशी झाली? बर्वे साहेब आमचे, आम्ही त्यांचं नाव सांगितलं, त्यांचं वय कळत नाही सगळ्यात, म्हणजे त्याला अतिशय उत्तम वरदान हे आहे की त्याचं वय वाढतच नाही। तर मी म्हटलं, अरे त्याला का नाही तू माझ्या ह्या जावयाच्या भूमिकेत घेत? महेश म्हटलं, अरे तो आपल्यासाठी लहान आहे पण तो खूप मोठा आहे। तर म्हटलं, नाही रे, तो दिसतो अजून मोठ पिळले तरी दूध येईल असं वाटतं। सिनेमाचं कास्टिंग, टेक्निकल टीम आणि इतर सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत, पण हे नाटक इतर अनेक लोकांनी गाजवलंय।
मग असं असताना नटसम्राट नाटक आणि त्यावर बनणारा हा सिनेमा या दोघांमध्येही कंपॅरिझनची भीती नाही का वाटत? नाही, प्रत्येक वेळी आव्हान नावाची गोष्ट असते. अर्थातच लागू वेगळ्या पद्धतीने करतील, दत्ता भट वेगळ्या पद्धतीनं करतील, मी वेगळ्या पद्धतीनं करेन. त्यामुळे मला ते करत असताना मला असं वाटतं कुठले तरी माझ्या वेदनेशी साधर्म्य असलेली कुठली गोष्ट असेल तर ती मला जास्त पोचते आणि नटसम्राट ही प्रत्येक नटाला वाटेल. असो, पण एवढा मोठा विषय घेऊन त्यावर सिनेमा करायचा हा खरंच एक मोठा धाडसी निर्णय आहे. हे जे मी शिवधनुष्य घेतलंय ते मला पेलतं की नाही हे त्यावेळेला कळेल मला. पण मी नाही, अख्खी टीमच आमची खूप एक्सायटेड आहे हा सिनेमा फ्लोअरवर जातोय 4 तारखेला. आणि मला खूपच चांगली टीम मिळाली या सिनेमासाठी. टेक्निकल कास्ट पण चांगली मिळाली मला आणि तुमचा सपोर्ट आहे. ज्या माणसाने हा सब्जेक्ट लिहिला आहे त्या माणसाचा रिस्पेक्ट एवढा आहे की प्रत्येक माणसाने एकदा बघितला तरी आम्ही यापुढे 100 सिनेमे काढू शकतो. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे ही संधी दिली आज इथे आमचा पिक्चर अनाऊन्स करण्याची. महेश सर, तुम्ही हे शिवधनुष्य नक्की पेलणार यात काही शंका नाही. आणि तात्यासाहेबांचा हा नटसम्राट या सिनेमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचणार. मंडळी, इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण एन्जॉय करणार आहोत व्हॉट अबाउट सावरकरचं म्युझिक लॉन्च.